श्रीमद भागवत महापुराण की जय। राधे राणी सरकार की जय। आड बाजूला पुतना गेली, इकडे तिकडे पाहिलं कुणी मला पाहते का, कुणीच पाहत नाही हे लक्षात आलं। भगवंताला मांडीवरती घेतलं आणि मांडीवरती घेतल्याच्या नंतर भगवंताने तिच्याकडे पाहिलं आणि तिने सुद्धा भगवंताकडे पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर झालं असं, भगवंताने तिच्याकडे पाहिलं आणि गपकन डोळे झाकून घेतले। आता डोळे का झाकून घेतले याच्यावर सुद्धा वेगवेगळे भाव संत वर्णन करतात। म्हणजे लहान लेकराची सवय असते, नवीन माणूस कोणी दिसलं की डोळे झाकून घेतात, मोठ्यानं रडायला सुरुवात करतात। कुणी कुणी संत म्हणतात, भगवंत विचार करतात डोळे झाकून, अरे या गोकुळामध्ये आलो होतो दही दूध खायला, दही दूध तर लांबच राहिलं, पहिलं विष प्यायची वेळ आली। तिसरा भाव सांगतात की विष प्राशन करण्याची ताकद भगवान शिवशंकरात आहे आणि भगवान भोलेनाथाची आराधना करतात, भगवान या आणि एवढं विष पिऊन माझा जीव वाचवा, नाहीतर माझं काही खरं नाही आता। म्हणून भगवान भोलेनाथाला बोलवण्यासाठी डोळे झाकले असा भाव त्या ठिकाणी वर्णन करतात। पुन्हा चौथा भाव सांगितला की भगवंत विचार करतात कोणती गती द्यायची हिला। आता हिने काम असं केले की ती फक्त जन्मदाती आईच करू शकते, असं काम करणार आहे ती, दूध पाजण्याचं काम। कितीही जीवलग मावशी असली, आत्या असली, मामी असली तरी करू शकत नाही, कोणती गती द्यायची तिला। म्हणून डोळे झाकून घेतले, गपकन डोळे झाकलेले भगवान परमात्मा डोळेच उघडीनात। पुतणीने विचार केला, घाबरलं मला, तिला वाटलं साधारण बाळ आहे, 7 दिवसाची लाल आहे, अष्टमीच्या दिवशी जन्म झालाय आणि चतुर्थीच्या दिवशी पुतना मावशी आली। भगवंताने डोळे झाकून घेतले, पुतण्याने परत तिकडे तिकडे पाहिलं, कोणी पाहते का, कुणी पाहत नाही हे लक्षात घेता आपलं स्तन लालाच्या मुखामध्ये दिलं। भगवंताने स्तनाला लावलेलं विष चाटून घेतलं। विष चाटून झाल्याच्या नंतर पुतणीला वाटलं मरून जाईल, पण ते साधारण बाळ नव्हतं। भगवंताने तिच्या स्तनाचं दूध प्यायला सुरुवात केली। दूध प्यायल्याच्या नंतर पुन्हा रक्तप्राशन करायला सुरुवात केली। आता पुतणीला त्रास व्हायला लागला। रक्तप्राशन करत असताना तिच्या शरीरामधलं थेंब ना थेंब रक्त भगवंत पिऊन घेतात। सोड सोड सोड, मुंचला मी ती प्रभाशिनी, अरे सोड, मला त्रास होतोय, सोड। भगवंत म्हणले मी सोडत नसतो, एक तर धरत नाही आणि धरलं तर मुक्त केल्याशिवाय सोडत नाही। ती म्हणली बापरे, एवढं लहान बाळ बोलत असतं का, कस काय बोलायला लागलं, साधारण बालक नाही, अरे सोड सोड सोड, त्रास व्हायला लागला, झटकून द्यायला लागली पुतना। तरी भगवंत तिचं स्तन जे ते मुखात धरलेले, ती उठून उभा राहिली। उठून उभा राहिल्याच्या नंतर सुंदर दिसणारी पुतना अकराळ विक्राळ झाली, केस विखुरलेले, मोठे मोठे दात, धिप्पाड देवी पुतना, अरे सोड सोड सोड। भगवंत सोडत नाहीत। भगवंत म्हणले आता तुला मुक्त करून सोडणार आहे। भगवंताने तिचा प्राण असा खेचून घेतला। खेचून घेतल्याबरोबर त्या पुतणीला त्रास झाला, मोठ्याने विवळली, धडाम दिशी खाली, मोठा आवाज आला। सगळ्या गोपिका नाचत होत्या, काय वाजलं काय वाजलं, कशाचा आवाज आला। पळत 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 आल्या, पाहतायत तर धिप्पाड ही पुतना, भलं मोठं शरीर, 18 किलोमीटर, आणि एवढ्या मोठ्या शरीरावरती पर्वतासारखं तिचं शरीर आणि त्या शरीरावर 7 दिवसाचा कान्हा अजून तिच्या स्तनाला लटकलेला तसाच आहे। पण भगवंत नाटक करण्यामध्ये प्रवीण। भगवंत म्हणले लहान बाळ साधं ग्लास जरी आपटला तरी रडतं, कशाचाही आवाज झाला तर मोठ्या मोठ्या रडायला सुरुवात करतं। मग आता एवढा मोठा आवाज झालाय, आपण रडायला सुरुवात करायला पाहिजे, आणि भगवंताने मोठ्या मोठ्या रडायला सुरुवात केली। रडतायत भगवंत, रडत असल्या कारणाने गोपिकांनी विचार केला की फार घाबरलेत, लाला फार घाबरलाय, वरती या ताई, वरती या ना। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्रीमद भागवत महापुराण की जय। राधे राणी सरकार की जय। आज आपल्या कथेकरता आवर्जून भेट देण्याकरता वेळेत वेळ काढून या ठिकाणी महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार
फार मोठं नाव महाराष्ट्रामध्ये ज्यांचं आहे अशा असणाऱ्या आमच्या बीड जिल्ह्याचंच नव्हे महाराष्ट्राचं भूषण शिवचरित्रकार हरिभक्तीपरायण प्रतिभाताई गायकवाड यांचं आगमन या ठिकाणी झालं. जोरदार टाळ्या एकदा यांच्याकरता झालं पाहिजे. त्यांच्या सोबत हरिभक्तीपरायण उत्कृष्ट रामायण करतात, गोड आवाज आहे, सुंदर गोड गातात सुद्धा अशा आमच्या हरिभक्तीपरायण रामायणाचार्य सीताताई महाराज आव्हाड यांच्याकरताही एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि त्यांना इथपर्यंत घेऊन आलेले गोड कीर्तन करतात हरिभक्तीपरायण आमचे रामनाथ महाराज आव्हाड. जोरदार टाळ्या एकदा त्यांच्याकरता सुद्धा झाल्या पाहिजे. अनमोल असा वेळ यांनी या ठिकाणी आपल्या या कार्यक्रमाकरता दिलेला आहे आणि खरोखर यांच्या आगमनाने कार्यक्रमाची शोभा ही वाढलेली आहे. कदाचित तुम्ही कीर्तन यांचे ऐकले असतील, नसतील ऐकले तर घरी गेल्यावर यूट्यूबला जाऊन सर्च करा. आपल्या बीडमध्येच या ठिकाणी त्या दोघीसुद्धा राहतात. ताई तर आमच्या गुरुसारख्या आहेत. भरपूर असा परमार्थाचा अनुभव त्यांना आहे. लहानपणापासून कीर्तन करताना दोघींना पाहिलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने त्यांच्याकडे पाहूनच कीर्तनकार व्हावं, कथाकार व्हावं अशी मनामध्ये वेडी आशा सद्गुरूंच्या कृपेने आणि त्यांच्याही आशीर्वादाने प्रेमाने आज या व्यासपीठावरती तुमच्यासमोर काहीतरी 2 शब्द बोलण्याची ताकद मिळाली. ही खऱ्या अर्थाने भगवंताची कृपा आशीर्वाद आहेत. आज या ठिकाणी आल्या. जोरदार टाळ्या अजून एकदा यांच्याकरता झाल्या पाहिजे. एक संकीर्तन घेऊ आणि पुन्हा पुढच्या कथेकडे जाऊ.